आज म्हाका चावमीन खायचो मूड इलो हा, तसंच मालवणी बोलायचो सुद्धा मूड इलो हा. त्यामुळे ह्यो व्लॉग मालवणीमध्ये. तर चाऊमिनसाठी पहिल्यांदा मी कोबी घेतलं आहे आणि कोबी असं माधव जुलियन स्टाईलमध्ये कट करायचो. त्यानंतर तुम्ही वेळ वाचण्यासाठी दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवू शकता. उकळलेल्या पाण्यात नूडल टाकायचे. हे नूडल्ससुद्धा असेच गरम पाण्यात घातले की माझ्यासारखेच नरम पडतात. नूडल्स आल दंते होण्यासाठी पॅकेटवरचे इन्स्ट्रक्शन्स बरोबर वाचायचे. फूडमधलो कितीही एक्सपर्ट असलो, किती एक्सपिरियन्स असलो तरी आपलं डोकं वापरायचं नाही. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे व्यवस्थित मीठ त्या नूडल्समध्ये लागतला. त्यानंतर जुलियन पद्धतीनेच मी हे सिमला मिरचीसुद्धा कट केलेली असा. तर अशी मस्त छान सिमला मिरची दिसता. तर लसूण सोलण्याच्या स्पर्धेत तुमका भाग घेऊचा असाल तर ही माझी पद्धत बरोबर बघा. तर ह्यो असं लसूण घेऊन बरोबर व्हर्टिकल अलाइनमेंटमध्ये कट करायचं आणि मग ही साला पटापट निघतात. अजिबात नखांका त्रास होत नाही. ही मी इन्व्हेंट केलेली पद्धत असा. आणि तुम्ही ही पद्धत वापरली आणि कॉम्पिटिशनमध्ये तुमचा नंबर इलो तर माका क्रेडिट देका विसरू नका. असं मस्त लसूण आणि कांदो कट झालेलो असा. तर कमीत कमी भाज्या वापरून जास्तीत जास्त हेल्दी नूडल्स बनवायचा प्रयत्न केलेलो असा तो गोड मानून घ्यावा. त्यानंतर मोठं टोप घ्यायचं आणि त्याच्यात कांदा आणि लसूण मस्तपैकी शालो फ्राय करून घ्यायचे. तोपर्यंत आपले हे नूडल आल दंते झालेले आहेत. ते असे मोकळे करून घ्यायचे आणि सरळ गार पाण्याखाली धरायचे. त्यानंतर कांदा आणि लसूण परतून झालो की त्याच्यात सिमला मिरची आणि कोबी टाकायचो आणि जास्त नाही, क्रिस्पी लागलो पाहिजे त्यामुळे थोडंच परतूचो. आणि ह्यो माझो की इन्ग्रेडियंट चाऊमिन सॉस. तर ह्यो चाऊमिन सॉस पडलो तर पडलो तरी काय हरकत नाही. तर ह्यो चाऊमिन सॉस फक्त घातलो की दुसरं काहीही घालायची गरज नाही. त्यानंतर मी त्याच्यात सॉस टाकलो. तर सॉस किती घातलो हे मात्र विचारू नका. जेवढं हात सटकलो तितकं टाकलं आहे. त्यानंतर त्याच्यात हे आपले नूडल्स टाकायचे आणि मस्त एक दणदणीत वाफ द्यायची आणि मग नूडल्स रेडी. अशा प्रकारे लेझी बाईचो वर्ल्ड फेमस चाऊमिन रेडी. काम कमी ताव जादा.